रिसोड पोलिसांनी चोरट्या महिलेला मुद्देमालासह केली अटक। वाशिम जिल्ह्यातील रिसोड बसस्टँड येथे एका 59 वर्षीय महिलेचे पर्ससह सोन्याचे दागिने 6,12,800 रुपयांचा मुद्देमाल एका महिलेने चोरून नेत असता पोलिसांनी केली अटक। सविस्तर माहिती अशी की रिसोड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादी सुनंदा बळीराम धांडे वय 59 वर्ष राहणार कमलानगर शहापूर जिल्हा ठाणे या रिसोड येथे नातेवाईक प्रकाश पंढरी मोरे यांच्याकडे आल्या होत्या। त्या परत गावी जाण्यासाठी बसस्टँड येथे आल्या होत्या। काही वेळाने त्यांना त्यांची पर्स उघडी दिसली। त्यांनी तपासणी केली असता पोत, कर्णफुले, अंगठी, नगदी 2,800 तसेच मोबाईल असा एकूण 6,12,800 रुपयांचा मुद्देमाल दिसला नाही। त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण एक पथक तयार करून बसस्टँड येथे रवाना केले। CCTV फोटोज चेक करून स्वतः स्टॉपसह सेनगाव ते हिंगोली प्रवासी चेक करीत हावभावावरून संशयित महिला आढळली। तिला विचारले असता वच्छला दगडू तुरुकमाने वय 60 वर्ष राहणार काहकर तालुका शेनगाव असे सांगितले। तिला चेक केले असता तिच्याजवळ सर्व मुद्देमाल मिळून आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अप्पर पोलीस अधीक्षका लता फड मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रामेश्वर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर नागरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राजगुरू, विनोद घटवट, रवी अडागळे, हेमंत सरकटे, विनोद मस्के, परमेश्वर भोने, ऋषाली ढगे, सुषमा गायकवाड, किशोर इंगोले, सायबर टीम वाशिम, प्रतिनिधी किसन काळे।